अध्यक्ष महोदय, भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण सभागृहात हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि विधिमंडळात ही चर्चा होत असताना गेल्या 75 वर्षापूर्वीची बरेच परिस्थिती माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी या ठिकाणी विशद केलेली आहे। अध्यक्ष महोदय, 75व्या वर्षी विधिमंडळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर चर्चा होणं हे आपणा सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे। खरं ही चर्चा सकाळी घेतली असती तर या चर्चेला अधिक महत्त्व आपण देतोय असं झालं असतं, पण सभागृहाच्या शेवटचा आयटम म्हणून या अमृत महोत्सवाची चर्चा आपण या ठिकाणी घेतोय। तो विषय त्या नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, भारताचं स्वातंत्र्य भारतातल्या हजारो लाखो लोकांच्या त्यागातनं बलिदानातून मिळालेलं आहे। त्यामध्ये क्रांतिकारकांचं योगदान आहे आणि काँग्रेस पक्षाचं देखील तेवढंच योगदान आहे। अध्यक्ष महोदय, या काळात किती जण तुरुंगात गेले, किती जणांनी शिक्षा भोगली, किती जण फासावर गेले याची गणती करता येणार नाही, कारण अनेक लोकांनी लाखो कोट्यावधी ज्ञात अज्ञातांनी संघर्ष केला तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य अध्यक्षमुळे मिळाले। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या ज्ञात अज्ञात लोकांनी जो त्याग केलाय त्याचं स्मरण आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि आपण करतोय। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, गेल्या 75 वर्षाच्या बद्दल स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरच्या कालावधीचा हा 75वा वर्ष आपण साजरं करतोय। आणि अध्यक्ष महोदय, या 75 वर्षामध्ये देशात नेमकं काय झालं याची देखील चर्चा होणं आवश्यक आहे आणि बरेचसे मुद्दे माननीय थोरात साहेबांनी मांडलेले आहेत। अध्यक्ष महोदय, भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले आणि तब्बल 17 वर्षे पंतप्रधान पद त्यांनी भूषवलं। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे पंडित जवाहरलाल नेहरूंनी नवी दिल्लीतील त्यांचा 17 यॉर्क रोड नावाच्या घरातून लॉर्ड माउंटबॅटनना पाठवलेल्या पत्राची प्रत आहे, 4 ऑगस्ट 1947 ची। आणि त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा पत्र अतुलजी जे लिहिलं लॉर्ड माउंटबॅटनना, त्यात त्यांनी लिहिलं की आय गिव्ह बिलो द नेम्स ऑफ माय कलिग्स इन द न्यू कॅबिनेट। त्यांनी आपलं मंत्रिमंडळ प्रस्तावित केलं आणि त्यात पहिलं नाव अध्यक्ष महोदय सरदार वल्लभभाई पटेल यांचं त्यांनी दिलं। दुसरं नाव मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर जॉन मताई, जगजीवन रामजी, सरदार बलदेव सिंग, CH भाभा, राजकुमारी अमृत कौर, रफी अहमद किडवाई। 10वं नाव आहे डॉक्टर BR आंबेडकर आणि 11वं नाव आहे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी। सर षण्मुखम चेट्टी 12वं नाव आहे आणि 13वं नाव श्री नरिहर विष्णू गाडगे हे नाव आहे। अध्यक्ष महोदय, खाली जवाहरलाल नेहरूंची सही आहे
ॲड्रेस केले ते हिज एक्सलन्सी विस्काउंट माउंटबॅटन ऑफ बर्मा, व्हाईसरॉयज हाऊस, न्यू दिल्ली. अध्यक्ष महोदय, जवाहरलाल नेहरू यांनी पहिलं मंत्रिमंडळ प्रस्तावित जे केलं, जे निवडणुकीच्या आधीचं होतं, त्यात या देशाचा सर्व समावेश कसा होईल हे सर्वांना, देशातल्या सर्व जाती धर्म, सर्व भाग, सर्व प्रांत यांना प्रतिनिधित्व देण्याचा फार मोठा प्रयत्न केला. आणि जवाहरलाल नेहरू यांनी सर्वसमावेशक राजकारणाची तेव्हापासून सुरुवात केली. अध्यक्ष महोदय, 17 वर्ष त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं आणि या आधुनिक भारताची पायाभरणी जवाहरलाल नेहरूंनी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यांनी सांगितलं की मी प्रधानमंत्री नाहीये, तर मी भारताचा प्रथम सेवक आहे. अध्यक्ष महोदय, ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्या रात्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाषण केलं होतं आणि ते जगात आजही एक सर्वोत्तम भाषण म्हणून गणलं जातं. त्यांनी काय म्हटलं, अनेक वर्षापूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आज वेळ आलेली आहे की त्या कराराची आपण पूर्तता करत आहोत. आजच्या या मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलं आहे तेव्हा भारत स्वातंत्र्य आणि जीवनाकडे पदार्पण करत आहे. आजच्या या क्षणी आपण भारत मातेची व मानवतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा करूयात. जोपर्यंत या जगात डोळ्यांमध्ये अश्रू आहे आणि दुःख आहे तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही. अध्यक्ष महोदय, त्या नेत्याने हे जाणलेलं होतं की या देशातली अंधश्रद्धा, या देशातले वेगवेगळ्या समाजातल्या जाती धर्म भेद याच्यातलं जे अंतर आहे ते आपल्याला कमी केल्याशिवाय आपला हा देश एक होणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपलं आव्हान किती मोठं आहे हे समजणारा आपला पहिला पंतप्रधान, पहिला नेता होता, हे या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1-2 वर्ष नाही, तब्बल 11 वर्ष त्यांनी तुरुंगवास सोसला, तुरुंगवास भोगला. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये संसदीय लोकशाही, विज्ञान तंत्रज्ञानाचा आधारित समाज व्यवस्थेचा पाया पंडित जवाहरलाल नेहरूंनी घातला. अध्यक्ष महोदय, त्यावेळी त्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, त्यावेळी जग हे 2 गटात विभागलेलं होतं. एक भांडवलशाही प्रवृत्ती असणाऱ्या अमेरिकेचा, भांडवलशाही प्रवृत्ती असणाऱ्या देशांचा एक गट अमेरिकेच्या नेतृत्वाखाली, आणि दुसरा साम्यवादाचा विचार असणारा रशियासारखा देश आणि त्यांच्या बरोबरचे इतर राष्ट्र. अध्यक्ष महोदय, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं, त्यांनी सांगितलं आम्ही ह्याही गटात नाही, याही गटात नाही, आमचा गट हा अलिप्तवादी धोरण स्वीकारतो, आम्ही स्वतंत्र अलिप्तवादी अशा देशांचा एकत्रित समुदाय एकत्रित करतो. अध्यक्ष महोदय, एका बाजूला अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला रशिया, या दोघांना समान अंतरावर ठेवून आपली स्वतःची साम्यवादाचा विचार असणारीच परंतु आपली स्वतःची भूमिका भारतानं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली मांडली. हे सगळ्यात मोठं परराष्ट्र धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंनी या भारताच्या समोर मांडलं, देशाच्या समोर मांडलं, जगभर त्याचा गाजावाजा झाला. अध्यक्ष महोदय, 52 साली या देशात पहिल्या निवडणुका झाल्या. या देशातली फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या त्यावेळी निरक्षर असताना देशात सार्वत्रिक निवडणुका व्यवस्थितपणाने पार पाडण्याचं काम हे देखील त्यावेळच्या सरकारने केलं. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये लोकशाही सहजगत्या अपयशी झाली असती, पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ज्या देणग्या या देशातल्या नव्या पिढीला आहेत त्यात या देशाची लोकशाही ही त्यांनी दिलेली एक मोठी भेट भारताला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 17 वर्ष त्यांनी या देशाचं नेतृत्व केलं. पंचवार्षिक योजनांचा प्रस्ताव आणि विचार देखील या देशात अंमलात आणण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून या देशामध्ये पंचवार्षिक योजनांनी या देशाचा विकास अगदी अलीकडच्या काळात होत होता.
या देशातली सगळे राज्य दिल्लीला जायची, आपल्या त्या वर्षीचा प्लॅन सांगायची, पुढच्या 5 वर्षाची प्रोजेक्शन सांगायची आणि आपल्या प्रत्येक राज्यात जे कमी आहे ते सांगण्याचं काम त्यांनी निर्माण केलेल्या नियोजन आयोगाच्या माध्यमातून होत प्रमाणावर नियोजन आयोगाचा महापूर आला होता। नियोजन आयोगाची देणगी देखील त्यांची। या देशात सूत्रबद्ध पद्धतीने विकास व्हावा, या देशातल्या सर्व राज्यांचा समान विकास व्हावा आणि सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी नियोजन आयोगाचं काम त्यावेळी फार मोठं होतं आणि ते देखील पंडित जवाहरलाल नेहरू देखील मदत केली पाहिजे। आज भारतातल्या IIT-चा जगभर गौरव आहे, गुवाहाटीला होतो, IIM-चा जगभर गौरव आहे। यातली मुलं जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं आज नेतृत्व करतायत। गुगलमध्ये भारतीय वंशाची लोक आज प्रमुख ठिकाणी पोहोचलेली आहेत। ऍपल सारख्या कंपनीमध्ये भारतीय वंशाची लोक आज जाऊन त्या ठिकाणी काम करतायत। जगाच्या पाठीवर IIT आणि IIM यांनी दाखवलेला जो प्रभाव आहे तो जगाच्या पाठीवर भारतीयांचा प्रभाव हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी घातलेल्या संकल्पनेतल्या IIT आणि IIM मधून तयार झाला। भाकरा नांगल सारख्या धरणाची आणि अनेक उद्योगांची उभारणी त्यांच्या काळात झाली। पण अध्यक्ष महोदय, त्यांनी मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे, ही देखील भूमिका पंडित जवाहरलाल नेहरू या भूमिकेचे समर्थक होते। अध्यक्ष महोदय, इस्रो सारखी संस्था पंडित जवाहरलाल नेहरूंनी काढली। अध्यक्ष महोदय, इस्रोमुळे आज आपण भारत मंगळावर देखील यान पाठवू शकला, हे कर्तबगारी इस्रोच्या भूमिकेतनं भारतात तयार झालेली कल्पना आहे। अध्यक्ष महोदय, जेवढे वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं तेवढे सर्व वर्ष ते परराष्ट्र मंत्री म्हणून देखील राहिले। परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंची कारकीर्द आणि त्यांचं कर्तबगारी आपल्याला बघता येईल। अध्यक्ष महोदय, संपूर्ण जगभर भारत कसा सकारात्मक पोचेल याची काळजी घेण्याचं काम, जगाच्या पाठीवरच्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे दूतावास सुरू करण्याचं काम देखील त्यांच्या दूरदृष्टीनं जगापुढे झालं। अध्यक्ष महोदय, अणुऊर्जेच्या बाबतीत भारत प्रगत झाला पाहिजे ही त्यांनी भूमिका घेतली। होमी भावांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि अणुऊर्जेच्या बाबतीत सक्षम करण्याच्या साठी खूप मोठ्या प्रमाणावर कामाची पायाभरणी जवाहरलाल नेहरूंच्या काळात झाली। अध्यक्ष महोदय, ज्यावेळी जवाहरलाल नेहरू गेले त्यावेळी त्यांच्या स्टडी टेबलवर एक अत्यंत प्रसिद्ध कविता लिहिलेली होती। ती कविता अशी आहे, समोरचे दृश्य खूप मोहक आहे म्हणून इथे रेंगाळावासे वाटते, मात्र मी नियतीला वचन दिले आहे, अजून खूप प्रवास बाकी आहे, अजून खूप प्रवास बाकी आहे। या नेत्याला माहित होतं की आपण जेवढं काम करतोय त्याच्यापेक्षा आणखीन बरंच काही करणं राहिलेलं आहे। या जाणीवेतनं आता मी सगळं काही केलेलं आहे, यापेक्षा अजून बरंच काही राहिलेलं आहे, या भूमिकेत नेहरू कायम जगले, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू गेले त्यावेळी अतुल भातखळकर अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाले होते, एक स्वप्न तुटून गेलं आहे, एक गाणं शांत झालं आहे, भयमुक्त आणि दुःखमुक्त जगाचं स्वप्न संपलं आहे, भारत मातेने तिचा आवडता राजपुत्र गमावला आहे, मानवतेने मानवतेचा सर्वात मोठा भक्त गमावला आहे, आज शांतता अस्वस्थ आहे, सामान्य माणसाने त्यांच्या डोळ्यातला उजेड गमावला आहे, एक मोठा पडदा खाली आला आहे आणि या जगातला एक महान कलाकार या जगातून निघून गेलेला आहे। अटल बिहारी वाजपेयी साहेब त्यानंतर पुढे असं म्हटले की संसदेला झालेलं नुकसान मी कधीही भरून निघणार नाही, आपला नेता निघून गेला आहे, नेत्याचे अनुयायी मागे राहिले आहेत, सूर्यास्त झाला आहे, आता आपल्यालाच आपला रस्ता शोधावा लागेल। अध्यक्ष महोदय, मी हे यासाठी सांगतोय की अलीकडे प्रसार माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरूंना नाहकपणाने बदनाम करण्याची मोहीम या देशात चालू आहे। पद्धतशीरपणाने पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्या गोष्टी केल्या नाही त्या गोष्टी त्यांना चिटकवण्याचं काम चालू आहे। आपण अध्यक्ष महोदय, ज्या नेत्याने हा देश उभा करण्यासाठी सुरुवातीची 17 वर्ष या देशासाठी खर्च केली, 11 वर्ष तुरुंगात ब्रिटिशांची संघर्ष करताना घालवली,
त्या नेत्याच्या त्यागाच्या पेक्षा नको त्या गोष्टींवर प्रसार माध्यमातून चर्चा होते. माझी तर आपणाला विनंती आहे की आज आपण भारताचा अमृत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. आज आपण त्या ठिकाणाहून आदेश दिले पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू या देशाच्या पंतप्रधान असो किंवा कुणी असो तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा ह्या सोशल मीडियावर जो उपमर्द करण्याचा प्रकार चालू आहे तो थांबवण्याची व्यवस्था या व्यवस्थेत आपल्या महाराष्ट्रात आपण केली पाहिजे. देशात कोणी काय करायचा त्यांचा प्रश्न आहे, पण महाराष्ट्रात तरी किमान मराठी भाषेत अशा पद्धतीचे उल्लेख करणं टाळलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, जवाहरलाल नेहरूंचा मगाशी उल्लेख मी तुम्हाला सांगितला पत्रात, त्यात सर्वाधिक महत्वाचा उल्लेख तो सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे. देश स्वतंत्र झाला त्यावेळी इंग्रजांनी देशामध्ये जवळपास 550 संस्थानं होती. अतुल भातखळकर साहेब स्वातंत्र्याच्या आधीची थोडीशी माहिती आपल्याला देतोय मी. नाही, आता वल्लभभाई पटेलांच्याकडे आलो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती तुमच्यात का निर्माण झाली हा प्रश्न शंका येऊ शकते, म्हणून म्हणतोय आपण ऐका. आता सरदार वल्लभभाई काढून टाका. नाही, मी ते माझं वाक्य काढून टाका. माझा उद्देश तुम्ही माझं ऐकावं हाय. काय लक्षात ठेवा. मग आपण बसा, माझं ऐका. दुसऱ्याची मतं ऐकून घ्या. तुम्ही तिघं बोलू नका. हाच माझा सागर आहे ना, सांगा. असू दे. अहो, एवढाच धंदा करायचा आहे काही ते. अरे चांगला बोलायला आलोय का वाईट बोलायला आलोय? अध्यक्ष महोदय, इंग्रजांनी संस्थानाच्या समोर 3 पर्याय ठेवले होते. तुम्ही भारतात विलीन होऊ शकता किंवा पाकिस्तानात विलीन होऊ शकता किंवा स्वतःचं संस्थान स्वतंत्र ठेवू शकता. मात्र या देशातल्या 550 पेक्षा अधिक संस्थानांना भारतामध्ये विलीन करून घेण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी फार मोठी भूमिका बजावली. आजचा जेवढा भारताचा नकाशा दिसतोय तो त्यांच्या कष्टाचं फळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय, स्वातंत्र्याच्या नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचं 2-3 वर्षांनी निधन झालं, पण आजचा भारत आणि भारताचा नकाशा त्यांच्यामुळे आहे हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, महात्मा गांधींच्या बद्दल तर काय बोलायचं. आपण त्यांच्या नेतृत्वाखालीच या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा केला. आता महात्मा गांधींचंही महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न काही लोक करतायत. असे प्रयत्न इतिहासाला पुसण्याचे होता कामा नयेत हे आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी सर्वांनी ठरवलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपला देश, सगळे लोक म्हणायचे हा देश काय एकत्र राहणार नाही. हा भारत हा देश नाही, हा खंड आहे. हजारो जाती भाषा प्रदेश यांनी बनलेला खंड आहे. हे 25 वर्षापेक्षा जास्त कधी एकत्रित राहणार नाही. पण अध्यक्ष महोदय, 75 वर्ष हा देश एक आहे आणि 75 वर्ष हा देश एक आहे याचं श्रेय जर द्यायचं असेल तर या देशाच्या राज्यघटनेला दिलं पाहिजे. आज या देशाची एकता अखंडता या देशाच्या राज्यघटनेमुळे आहे हेही आपल्याला आज लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून राज्यघटनेचं पालन करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. अध्यक्ष महोदय, राज्यघटनेमध्ये प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय? आम्ही सागर ऐका ना माझं. सागर, अरे सागरनी ऐकलं पाहिजे माझं भाषण. माझे ते आवडते सदस्य आहेत. आम्ही भारताचे लोक, राज्यघटनेमध्ये प्रस्तावना आहे, आम्ही भारताचे लोक आमची ही घटना स्वतःला अर्पण करत आहोत. आपली घटना आपण कुठल्याही देव धर्म यांना अर्पण केलेली नसून ती स्वतःला अर्पण केलेली आहे. आपण लोक सार्वभौम आहोत हे आपल्या घटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या 75 वर्षात या घटनेच्या बाहेर देशात कोणतीही कृती देशात घडलेली नाही आणि म्हणून आपला देश आज एक जगातली महासत्ता म्हणून उदयाला यायला लागलेला आहे.
अध्यक्ष महोदय, घटनेचा उल्लेख झाला, त्यात सगळ्यात महत्वाचा उल्लेख करण्याची गरज आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. स्वातंत्र्य लढ्यामध्ये, स्वातंत्र्याच्या लढ्याच्या आधी आणि नंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान फार मोठं आहे. कुठल्या विषयात योगदान त्यांचं नाही असा कधी कधी प्रश्न पडतो. जवळपास सगळ्याच विषयाला त्यांनी स्पर्श केलेला आहे. अध्यक्ष महोदय, राज्यघटनेच्या लेखनासाठी त्यांनी विशेष कष्ट घेतले. जगभरातील संविधानांचा अभ्यास केला आणि जी राज्यघटना त्यांनी तयार केली त्यामुळेच आज आपण बसून इथं बोलू शकतो. मूलभूत अधिकार आपल्याला मिळालेले आहेत. कुठेही फिरता येतं, कोणताही व्यवसाय करता येतो, शिक्षण आपल्याला पाहिजे ते घेता येतं. आणि अध्यक्ष महोदय, पूर्वी मात्र काय होतं, स्वातंत्र्याच्या आधी केवळ राजा का बेटा ही राजा बनेगा, मात्र आता एका शिपायाचा मुलगा सुद्धा राजा बनू शकतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो, एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो. याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला आहे, हेही आपल्याला अध्यक्ष महोदय विसरता येणार नाही. अनेक क्रांतिकारक देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले, हौतात्म्य पत्करलं. चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, सुखदेव, राजगुरू, कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. अध्यक्ष महोदय, 75 वर्षामध्ये हरित क्रांती झाली, या देशानं पाहिली. दुग्ध क्रांती पाहिली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठी क्रांती झाली. अध्यक्ष महोदय, देशाच्या विकासाला फार मोठी गती मिळाली आणि ती सगळ्यात मोठी गती ज्यावेळी मिळाली ते साल 1991चं होतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या समोर जो त्यावेळेचा अर्थसंकल्प सादर केला, त्यामध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाचं धोरण या भारतानं स्वीकारलं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या देशाच्या प्रगतीचा नवा दालन खुलं झालं. 1990 सालापासून आतापर्यंत जी झपाट्यानं वेगानं प्रगती झाली त्याचं श्रेय डॉक्टर मनमोहन सिंगांच्या कल्पनेला आणि प्रयत्नाला दिलं पाहिजे.